सामने राडा भाना तुझे मला नाही ऐकणार गणपती बाप्पा बारीला सुरुवात एवढा राजा ना इथं सगळं भारी आहे. मला एक तक्रार बाहेर थोडासा आवाज बोलण्याचं काम नाही एवढं मोठा बघा. या ठिकाणी आलं पैसा आलं विनोद फटकरांचं शक्तीवाल्यांचं सगळ्यात आधी 200 रुपयाला देऊन ठेव. विनोद फटके 200 रुपये माझ्या काढा. तर मंडळी तुम्ही असं जावा आशीर्वाद ठेवा पैसे माझे मावले काय माझ्या पाठीराखीचे असे त्यांच्यासोबत तर आपलं शेतीवाल्यांचं त्यांना तयार ठेवा. तुम्ही स्वतःहून यायचं स्वतःहून यायचं अरे मी 8 महिना झाला ह्याच्यासाठी भोगेलेला. दररोज बायकोसोबत भांडण मला भारी करायची पण साथ ओळखलेला. आज आपला मैदान बहुत अचानक काय माझ्या चाली इसरीन मला स्केलचं काही समजत नाही पण हेतून मी आवाज काढणार येऊ जाऊगा आरके रावल्या गाव से आय लव्ह यू. तर मंडळी आजचा पवित्र दिवस 18 पगड जातींचा जमातीचा एकमेव राजा बादशाह माझा छत्रपती झाला आणि त्याचा आज शिवराज्याभिषेक दिवस आणि त्या आज माझ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आज माझा दैवत श्री दुर्वाप्रिय यांच्या प्रांगणामध्ये 2026चा प्रांगणातला 2026च्या हंगामातला पहिला कार्यक्रम माझ्या दुर्वाप्रियाच्या प्रांगणामध्ये गोवाचं बोललं याच्यावर म्हणतात 16 जण बसले. गेल्या वर्षी एक डायलॉग बोललो आज एवढं मुंबईमध्ये फ्री मध्ये भारी. आज या लग्नाचा हॉल आहे बँकेट आहे याचा 80,000 रुपये भाडा आहे. तिथं दुर्वाप्रियाच्या लेकरांनी हे केलेलं आयोजन त्याला वय थांबवलं. दुर्वाप्रियाच्या लेकरांनी केलेलं आयोजन येत त्याला नाश्ता येत त्याला चाय आमच्यासाठी जेवण. अरे मुंबईमध्ये असं कुणीच कुणासाठी केलं. अरे गोष्ट खरी आहे. गणपती बाप्पाची शपथ देऊन सांगतो आलेल्या रसिकांना चाय नाश्ता आणि त्यातले त्यात खवं होतं खवं. अर्ध्या लोकांनी खव्याचा कार्यक्रम केला असला आरती झाल्याचं पसंती पुढच्या वर्षी इथंच पट्टी भरायला काय काय म्हणायचं हा दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या संयोजनामध्ये दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या आयोजनामध्ये कोणतीच अशी शंका नाही आणि आमच्या गावातलं सगळं जमा केलं
तरी एवढा मोठा कांगाल आणि आमचं बुवा लगेच बसायला निघालं. बुवा एवढ्या माकडामुळे बरं आलाय. जमल तुम्हाला एवढ्यावर जमल. एका पातेला समजा ढाल बांधला जमल. इफ यू कॅन डू इट. माझ्याकडे बाबा छापायचा नाही. 80 वर्षाचा एकुलता एक, सत्या बायकोचं एकुलता एक. आपल्या झपायचा नाही. तुम्ही काय तर थांबायचं नाही. आजचा दिवस पवित्र दिवस माझा राजा शिवछत्रपती झाला आणि ही पवित्र दिवस याचा औचित्य राखून आज दुर्वापरे चरणी हा कार्यक्रम होतो आहे. तर एक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिस सोन्याचा घेऊन आली. सन 1674 साली या स्वराज्याचा पहिल्यांदा लाभला वाली, या स्वराज्याला पहिल्यांदा लाभला वाली. शिवछत्रपतींना नमस्कार करून त्यांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती
या ठिकाणी तुम्ही सगळे जवळचे आहात, पण काही नावं घेणं गरजेचं आहे. दोन मिनिटात नावं घेतो. या ठिकाणी शाहीर शिवाजी टोकरे, सचिन माळे आपल्या सौंदर्याचे, अक्षय बहुतले पुण्यात आलेले आहेत, माझा अनिकेत रसाळ पुण्यात आलेला आहे, प्रसाद घवाळे रत्नागिरीत आले, दिगंबर भुवन, राहुल घवाळे माता रत्नागिरीत आले, नीत मिरगिळा आहे, आठवड्यातल्या प्रकाश युट्यूबवर सगळे आले, अक्षय आगरे आहेत, कोकणकर सिडे आहेत, अक्षय कापळे आहे, माझा आदरस्तंभ, माझा पाठीराखा, माझं सगळं काही रामचंद्र जागे माझा या महाराष्ट्राचा सर आलेले आहेत, विनायक सनगले आहेत, विनोद फटकरे शाहीर आमचे प्रतिस्पर्धी अनेक कार्यक्रमात आहेत, मानाचा मुद्रा शाहीर योगेश गोपाळे आहेत, महेश कदावडे परिवारासोबत डोंबोलीवर आलेले आहेत, लक्ष्मण झोरे, आदेश बर्वे, अनिकेत भक्ते, शशिकांत मांडवे, माझा पाठीराखा, शुभम सावंते, शाहीर वेदांत जाधव, प्रथमेश कनेरे, आताच त्यांचे MSF मध्ये सिलेक्शन झाले, शाहीर विनायक भोपट, शाहीर जनार्दन नाथरे, बाळासाहेब झोरे आलेले आहेत, लांजाचा जावई प्रथमेश दैत, शाहीर विनोद फटकरे, शाहीर अतुल कदम, अंकुश रामा भाई, अनेक मंडळी आहे, मानाचा मुजरा नावं राहणार आहेत, माफ करा. आणि माझे धर्तीपट्टू आता संदेश ओपतेच, जो मला पाचवीला दिलाय कायम राहते, माझा सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, बँजोला सतीश साळवी दादा, तुम्ही माझ्यासाठी लाभणं खूप मोठं भाग्य आहे. कारण इतकी वर्ष रामचंद्र घाडेकरांच्या नाचापासून त्यांनी वाचवलं. मी काही सुरुवात पडणार नाही, आता तुमच्या हातात तेवढी आहे, घ्या सांभाळून. ऑर्गनला अजय चव्हाण आहे, डॉक्टर कैलास रोहित टिके, शाखा माझी जय हनुमान नाच मंडळ पन्नाजी कोणवाडी खेळाची शाखा माझी, आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर सप्तस्वरांचा भाष्य म्हणतात राजेश निकम, त्यांचे वस्ताद विजय निकम, त्यांचे वडील दौलत निकम, सर्वांना मनाचा मुद्रा करतो. आणि राजू पड्याल दादा माता राहायला माझी माहिती आय लव्ह यू, थँक्यू सो मच. आणि माझे दुर्गाप्रिय माऊली प्रतिष्ठानचे सगळे शिलेदार आणि माझा विकी पराबते, सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रम झालं ना, हे झालं ना, हे चालेल आता. विठुराया चरणी देह जावो आजीवन. म्हणजे सगळं बघा हे बरोबर. या पवईमध्ये मी बघितलं, अरे तो पारायण होतो, अरे गोपाळ काला होतो, सप्ताह होतो, 4-4 दिवस शर्मा माऊलींसारखं कीर्तनकार आज जगाचं नाव. अहो ते येतात, हे दुर्गाप्रिया माऊली प्रतिष्ठानच्या लेकरांना फोटो काढतात ना, एका बाजूला सैफ अली कारणे, एका बाजूला पोरं, सगळं गोरं गोपटं पोरगं, सगळं लाखो रुपये कमवणारे, आणि सगळे हा जमाना बाटली भरायच्या टायमाला हे पंढरपूरचा नाद करणारी ही सगळी माती आहे. आणि म्हणून तुमच्या चरणाशी पांडुरंगाचा गाणं गातोय. अचानक येडू आलं या घरून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, ये पांडु
मी वाळवंटात भजन गायले आलो विठ्ठल करी वेलवंटात घातली माळ बाप झाले वारकरी मी वाळवंटात भजन गायले आलो विठ्ठल करी तुझ्या नाव घोषावत गेलो मी भिलून तुझ्या नाव घोषावत गेलो मी भिलून भक्तीचा हा दिवा कधी जावो भक्तीचा हा दिवा कधी जावो पांडुरंग चरणी देह जावो हाजून विठुराया चरणी देह जावो हाजून भक्तीचा हा दिवा कधी जावो भक्तीचा हा दिवा कधी जावो अरे भाई का भाई बच्चा ये बोलता I want to know introductions of this guy. अरे बोले तो बोल याने माझ्या काकांचा पैसे ठेवला मी जादू दाखवतो मला जादू हे पैसे ठेवलं ना इसमें कुछ नहीं है लोक म्हणतात त्याच्यात पुढे आहे बदनाम है बोल श्री गणपती गजानन महादेवी अखंड हरस्वरीचा देवादिदेव लंबोदर दुर्वा प्रिय माऊलींचा कुलस्वामिनी भैरी भवानी कुलस्वामिनी भैरी भवानी आंबा सप्लायरचे अनिकेत रसाळ रत्नागिरी मुंबई पुणे दयानंद लाटे याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक. राजू देसाई माऊली यांनी माझ्या छातीला तुला लावलेला आहे 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. प्रसाद परशुराम घाणेकर गाव निवेंडी गणपतीपुळे 501 रुपयाचा पारितोषिक. तुम्हाला पण सांगतो गणपतीत वार्या निवडला प्रियांशी पाटील प्रचिती पाटील 201 रुपयाचा पारितोषिक. माझे आवडते शाही विनोद फडकरे माऊली 201 रुपयाचा पारितोषिक.
सूरज बिन माऊली पुन्हा एकदा 1001 रुपयाचं पारितोषिक सूरज आता थँक्यू सो मच. महापुरुष मित्रमंडळ वाटोळ धनगरवाडी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर आर्यन ताणकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. आताच्या गाण्यासाठी परशुराम घाडेकर माऊली गणपती पुणे आमचे प्रसादाचे चिरंजीव सॉरी पिताश्री 501 रुपयाचं पारितोषिक असा आशीर्वाद असू द्या. आणि ऋती प्रमोद घाडेकर स्मित प्रसाद घाडेकर गणपती पुणे 501 रुपयाचा आशीर्वाद आले. धन्यवाद थँक्यू सो मच. पांडुरंग सावंत माऊली माझ्या महालक्ष्मीच्या भूमीतनं कोल्हापुरातनं 501 रुपयाचा पारितोषिक आले. धन्यवाद. गणपत वलाटे माऊली आता 201 रुपयाचा आशीर्वाद. आय लव्ह यू. आणि बाजीराव सिंगा माता जाधव 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे महेश नरवडे माऊली माझ्या प्रचंड त्यांच्या सगळ्या कन्या आलेल्या पोरी झोपलेल्या ना बाय 501 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू माऊली. आणि अजून पैसा बेटी पैसा. मी काय भाई लय ठोकू नका ना. मी कानसावतो. आय एम टॉकिंग नाही यार आता दसऱ्यावर हेच चालू करायचं. लास्टला एकदा नारळ द्या शेट्या तुझं इंस्टाग्राम बोलू का इंस्टाग्राम बोलू. तुम्हाला लावण्या विवेकानंद खाडीलकर गाव फिरावशे माझ्या आईच्या भाव या गावात 501 रुपयाचा पारितोषिक लावलाय. त्याच्यानंतर अजून एक थांबा तरी श्री मनस्वी नितेश भोड राजापूर दुनिया सोड 501 रुपयाचं पारितोषिक माझ्या ताईकडून आलेलं आहे. फरमाईश आपल्या गोड गळ्यातून व सुंदर कागदातून आम्हा गोकुळवासांच्या तनामनात झालेल्या गाणं सांग चल काय काय आणून गणपतीला आणि पौत बांधायचं. ओके हो मला काय बोललं ते बरं ऐका आल्या आपली तू करावं काही शेअर बोलू कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर. इरशाद कभी मेरी याद आई शुभो तो दिल से तेरे पुकारा कर. फिर भी मैंने आवाज नहीं दी तर गडव्यावर चढ आणि पुकारा कर. आपला असंच करणार माऊल्या दसऱ्यापर्यंत हेच सांगायला आम्ही ह्यांना ह्याच्यातलं काही जमत नाही. आज तरी आता बरं का मी फालतू बोललो नाही वाईट नाही बोललो का. ऐका पांढरा असत हा सगळा होईल. हो विनोद फटकरे माऊली नमनाचे फरमायचं ना मंडळात विषय केला तर तुम्ही जबाबदार. साक्षीला तुम्ही आहे का म्हणतात. हा म्हणतात आता भाऊ आमचं पांढरा सदरा घालून येतील वर म्हणतील लाल सलवार काय टाकायला काय असं लाल घालून येतील. बुवा इट्स नॉट लाल फसवलं. अरे बुवा काय 17 वर्षाचा लालच घालून एवढा पैसा कमवतो ना मी. आम्ही शिलाई आहे 2-3 ड्रेस माझं नवीन. मला म्हणतात का लालचं म्हणतात पिंगला करी. आणि हेच बोललं मी यांची बायको धुवायला तुलाच लागणार. मी काय चुकीचं बोललो हा. आपण वाईट बोलतच नाही हो. नेमका पिवळा जर हिनं केला पिवळा कशात करी गाडी चटणी जास्त टाकली सगळं घर तरी म्हणतात डाळी चटणी टाकली आणि पिवळे अशी कशी होईल. अरे तुलेवाला आहे मी आज आणि पिवळे झाले तर धुवायचं आहे मी काय ना शक्तीवाला तुम्ही. अजून काय म्हणजे मला अरे माफ बोलले फरमाईश नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नाचायचं. देवकी
वाक्याचं बोललो होतो जमणार नाही पब्लिक बोलते राणा होणार सामोरे काय नवगणाचा गोंधळीचा गाव देवाच्या हुकमानं नव्याने सांगायचं हे कधी ही गाव देवाला हे कधी ही गाव देवा तुला पवत वाचायचं पवत गोवाच्या समोर आगड झालेला आहे गोवा इज सो लकी फॉर मी दुसऱ्याकडे गोवाच्या समोरच झालेला आहे आपणच बोललो गोवा माझ्यासाठी लकी आहे दुसरी फरमाईश विचार हा किती आहे हित काही नाही माझ्यासारखा गरीब घराण्याचा पोरगा हे जे शक्तिपुरा बघायला आपले कोणी मोठ्या घरातली पोरं नाही गावावर मुंबईला आले जे काही हाताला काम येते ते काम केलं कष्ट केले पण वाडवडिलांनी जी रीत परंपरा ठेवली गणपती ठेवला पालखी ठेवली आता राखण्याला जायचं आहे गुढीपाडवा आहे या सगळ्या रीत परंपरा जपणारा हा कोकणातला पोरगा मुंबईवरच्या गावाला आईला बोललेला आहे काही असू दे आपली परिस्थिती गरीब असू दे पण आपला गणेशाचा उत्सव गणपती बाबाचा उत्सव हा धूम धडाक्यात झाला पाहिजे मी कर्ज काढेन मी वाहन राहीन पण हे आई हा गणेशाचा सण उत्तम झाला पाहिजे जो 2023 चा गोवागड तुम्ही 2024 बोला विचार हा किती आहे काही नाही देणारा आहे आपला लंबोदर काढवण करून साधी करतो मी स्वया बरोबर सारखं मात सजूते घरा समजल काय काय आणून गाय गणपतीला समजल काय काय आणून गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला समजल काय काय आणून गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि आता आईला कळलं बाबा आणि ऐका दादा सती दादा आणि मला काय बोलतात ऐक हे पद्धत आहे बरोबर पहिलं स्तवन झाला पाहिजे गण झाला पाहिजे गवळण पण त्याच्यानंतर सगळं ऐका तरी ऐका इकडे सांगतो एवढं सगळं घेऊन मला म्हणतात बेसूर बोला एवढं सगळं म्हणून म्हणतात तुझी शक्ती तुझी लायकी नाही बोला अरे आपण मारे करेगा तो करेगा काम बायको राडा होणार कदमानो राडा होणार तुरेवाला नाही ऐकणार तुला नाही आपलं असंच आता कारण 4 4:30 आई मदत केली घर वरचं येईल आडवं येईल चांद तारों में गजराए चेहरा तेरा
2-3 शाहीर आहेत त्याच्यात त्यांना मध्ये वाजवता मला खानसार तो आलं बघितलं पैसे विकास कलापटे आला तिकडनं काय रेखा सुखाचं वृंदावन हा आणि लग्नगीत कुठलं लग्नगीत हा कुठलं गीत आता चला ते म्हणतो आठवण मी तिकडनं 500 रुपये आले स्मित प्रसाद घाणेकर मौली 201 रुपयाचा पारितोषिक लांजा तालुका माजी अध्यक्ष चंद्रकांत जोडून जातात अरे प्रियंका मॅडम आलेत काय 501 रुपयाचा पारितोषिक मोडीत आले खास राधापुरमचा मॅडम थँक्यू सो मच जयसिंग यादव पुन्हा 500 रुपये आणि माई मोपाशी 201 रुपयाचा पारितोषिक नाद लागला फरमाईश 500 रुपये ऑनलाईन पाठवलेत समीर गव्हाणे आताच यायला पाहिजे नाद लागला रे बाप्पा तुझा असा हा पण आमच्या बुवा समोरच मी गायलाय गेल्या वर्षी मोरड्या नाद लागला रे बाप्पा तुझा असा फुला भोवती घालून गिरग्या अरे फुला भोवती घालून गिरग्या हा भुंगा फिरतो तसा चांद तारों से नजर आए चेहरा तेरा हाथ जोडोनी हिरविनवनी दुर्वा प्रिया शायराने सुंदर गाणं गायलेलं आहे परमेश्वराने विनवणी केलेली आहे की पाप पडलेलं आहे आणि हे पाप अडताना माझ्या लेकरांना किंवा बाप्पाच्या लेकरांना वाचवण्यासाठी तुम्ही या आणि शाहीर तुमचा हा भागच एक प्रकारे गणाचा भाग द्यायचा असतो त्याप्रमाणे भाग देतो मला वाटलं तुम्ही दुर्वापुरी याचा गण साजरा करा कारण विजय बुवाची लेखणी मला माहिती आहे पण हरकत नाही तुम्ही मंडळावर गाणं घेतो काय प्रॉब्लेम नाही हात जोडोनी हिरविनवनी दुर्वाप्रिया शुभळ संपूर्ण से दिसण्या शुभकार्या विकास कलापटे माझा लहानपणापासूनचा मित्र पण 1-2 वर्ष झाली मला माझा दुर्वाप्रिय दैवत मिळालं आणि ज्या दिवशी माझ्या व्हॉट्सअप डीपीला तो फोटो आहे तो आजपर्यंत तोच आहे आणि आजही तोच आहे कारण ज्या दिवशी मी चरणाशी लागलो तेव्हा मला कळलं की काय दैवत आहे देवामध्ये काही मतभेद करायचे नसतात पण प्रत्येकाचा दैवत असतो घरातही आपले गणपती वापरत येतो पण लोक लालबागच्या राजा जातातच श्रद्धेचा भाग आहे आणि माझी इच्छा होती हे दिव्या माझी इच्छा होती की माझ्या कोकणातल्या सगळ्या लोकांनी दुर्वाप्रियेचं दर्शन घ्यावं आणि ती सुरुवात झाली आहे दरवर्षी असा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गामधला एकही असा माणूस नसेल की ज्याला दुर्वाप्रियेचं दर्शन घेतलं नसेल किती शब्द आणि म्हणतोय आणि म्हणून बाप्पा देवते माझ्या दुर्वाप्रियाच्या चरणी स्तवन गण गातो हात जोडोनी हिरविनवनी दुर्वाप्रिया शुभळ संपूर्ण सी दिसण्या शुभकार्या सुखी सांभाळ तू सर्वांना माझ्या मोरया हात जोडोनी हिरविनवनी दुर्वाप्रिया
आई भैरी भावाने प्रसन्न दक्ष यक्ष नाव काय प्रदीप गोंधळी यक्ष का यक्ष प्रदीप गोंधळी संगमेश्वर देवरुख 201 रुपयाचं पारितोषिक आणि विकास गुलाबते 501 रुपयाचं पारितोषिक लेखक पुरस्कार नाव थँक्यू सो मच श्री विनायक कमलाकर राऊत गाव हा माथेकरा हा दापोली होते श्री विनायक कमलाकर राऊत दापोली तालुक्यातील 201 रुपयाचा पारितोषिक त्याप्रमाणे प्रतीक्षा प्रसाद घाणेकर प्रतिभा परशुराम घाणेकर या घाणेकर भगिनीकडून पुण्याचा 501 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. आता बुवांचा गवळण तर बुवा म्हणतात अहो विनायक संघाला तुम्ही आलो एवढा लांबून थँक्यू सो मच थँक्यू सो मच आम्हा बरोनो चांडवली नको विनायक संगरे तालुका संगमेश्वर वांजोळे संगरेवाडी माझी प्रिय अशी माणसं आपल्या 201 रुपयाचा पारितोषिक गौरी अक्षय चिनकटे पंधराशे कोणवाडी त्या शाखेची 201 रुपयाचा पारितोषिक रुपेश रामचंद्र संगरे वांजोळे संगरेवाडी 201 रुपयाचा पारितोषिक निलेश साळुंके उपविभाग प्रमुख यांच्याकडून शक्तीवाले व गुरुवाले यांना 1000 रुपयाची भेट आहे. थँक्यू मौली मानाचा जय महाराष्ट्र. थांबा हो त्यानंतर प्रसाद आठाडे या ठिकाणी आहे थँक्यू सो मच. काय बाकी गवळण होते गवळण झाले तर आठवण करा फरमाईचा रातभर फरमाईशच घ्यायचे हा तर बुवानी हे बंधन तो प्यार का बंधन है बुआ मेरे करण अर्जुन आहे के म्हणजे आहे बुवा शिवाजी बुवा कुठे शिवाजी कुठे नाही का म्हणतात थालेटू घुसळ का काय थालेटू म्हणतात आमच्याकडे तर थालेटू नाही म्हणतात काय का बोलतात तर बुवा ऐका सांगतो बुवा ऐका ना कोण जेव्हा मी बोलेन ना तेव्हा लोकांना ऐकू द्या नंतर ऐका लोकांना ऐकायला नाही मिळत त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉय करा पण जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना ऐका तर म्हणे थालेटू त्यांना बोलायचं भारी आहे. तुम्ही जर शेतकरीच आहे लोणनी इसार जोकार शेळो फाळका फाळ तर मी तुले मला आहे फाळाला घात लावूनच असतो घासूनच असतं आमचा फटकरी बुवा जाग्यावर ना खटक्यावर जाग्यावर पडते यार शिखर काय बोलते आपण लोक ते म्हणतात शब्दाचा जादूगार बाई अरे अंडोबंडू समजा ओ कदमानू अरे एवढी गाणी हिट झाली का अंडोबंडू आहे मी मग अरे ह्या वर्षात 40 गावांची गावदेवाची गाणी केली 40 गावाची गावदेवाची गाणी अरे आशीर्वाद कुठे जाते बरोबर आहे तर मेरे करण अर्जुन आहेगे प्रेमाची गोळण गायची आतापर्यंत चालूच राहा तर हो म्हणतात की प्रेमाची गवत घनश्यामा फसवलं काय त्याला फसवलेल्या बिचाऱ्या त्या श्रीकृष्ण फसवलेल्या प्रेमाची गवत उत्तम होती मी पण प्रेमानेच जातो पण प्रेमाचा सल्ला श्रीकृष्णाला खड्या करायच्या राधाला प्रेम करायचं श्रीकृष्णाला अंतरातून करायचं पण खोड्या करायच्या पण ते खोडी करण्यामध्ये पावित्र्य असतं यांचं काय होतं कमरेच्या खालच्या नको लांबरे बोलत नाही वाईट बोललो काय मी की कलगी तुरा एवढा पुराणपणापासून आलेला आहे राधाकृष्णाचा तुम्ही सांगितलं की आदिमाईची बाजू तुम्ही मांडायची मी श्रीकृष्णाची मांडायची शंकराची मांडायची पण ती बाजू मांडताना वाईट नको ना तुम्ही आज किती उत्तर दिलं तुम्हाला चांगला रिस्पॉन्स होता पैसे पण माफ भेटलं पण चांगलं गावा ना तुम्ही दुसऱ्या पर्यायांना कोकणाचं गाणं मला लावा नाही भारी म्हणतात कोकणाचं नंबर तर त्या तुमच्या मागून येतोय उपवास धरून गावावरून गाणी सेम टू सेम हे लिहिताय आपल्या हे दाखवून कसं लागतंय आता आपण गावठी बुवा ओ भटकरे बुवा आपण गावठी बुवा उपवास धरून गावावरून आले मी अनभानी बरोबर आहे तर काय म्हणतो भरत्या कुणाचं ऐकून बाई हुरळून जाऊ नको आणि पुढं अरे नीती मत्तीचं गणित मोठं चुकीचं लिहू नको
शक्तिपुरा म्हणजे नुसतं साला नाही, शांत बसा, समाज प्रबोधनाचा भाग आहे. तर मंडळी, आता आला घरात मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, अजून काय, फेसबुक, ट्विटर, मेनी मोर. या सगळ्या गोष्टी बायका लागल्या कमवायला लागल्या. पॅकेज पोरींना पण चांगलं मिळतं, पोरांना पण मिळतं. पण पोरींना पॅकेज भेटल्यानंतर आमच्या पोरींमध्ये कॉन्फिडन्स आला, यार मी अर्निंग लेडी आहे. ह्याच्यापासून माझा काय अर्थ आहे? अगं बाय, तसं नसतं. 55-60 वर्ष झालं इकडनं दुकान लागलं गुडगं, ऐकं बायकं व्हायला लागलं. तवा समाजतं येडा वाकडा होता, पण माझा घर घरी बरा होता. डोंट चीट हिम. अरे कधीतरी पैसे घेत असेल, तू तोंडाला मास्क लाव, पण सोडणे का नाही उसको. अरे खुळा भावना असून ते नवरा आहे, भगड आहे, वट पौर्णिमेला त्याच्याच नावानं आपल्या वडाच्या पूजा करायची आहे, फेरे घालायचे आहे. म्हणून घटस्फोटाचं प्रमाण या आमच्या शिकलेल्या बायकांमध्ये जास्त आलं, शिकलेल्या पुरुषांमध्ये जास्त आलं. अरे आमचा बापूस खुळा होता, आईच खुळी होती. अरे संसार केला 60-60 वर्ष. कॉन्फिडन्स नव्हता, त्यांना पॅकेज नव्हते, त्यांना इन्क्रिमेंट नव्हतं. त्यांना माहिती आहे माहेरची वाट बंद आहे, संसार एकच करायचा आहे. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती जगली. आणि म्हणून एक गवळणीनो सांगतोय ठेवा ध्यानात, हे बंधन तो यार का बंधन आहे. उपवास धरून भलत्या कुणाचं ऐकून बाई हुरळून जाऊ नको. अगणिती मस्तेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको, चुकीचं लिहू नको. तुझ्या डोईवर पदर शोभतोय भारी, खाली तो घेऊ नको. तुझ्या डोईवर पदर दिसतोय भारी, खाली तो घेऊ नको.
होऊ नको. श्री जाणेदेवी मित्रमंडळ झोडेवाडी आयोजित कार्यक्रम 20 जूनला आहे दादर येथे. शक्तिवाले शाहीर हरिआनंद भावकर आणि प्रतिस्पर्धी अर्थात मी शाहीर विकास कांबळे 20 तारखेला आपण भेटूया जाण्याच्या लेखनाच्या प्रांगणामध्ये आणि कार्यक्रम हाऊसफुल करूया. धन्यवाद. सगळ्यांना शाहिरांचा प्रश्न आहे आमच्या शक्तिवालांना. संदीप शाहीर संदीप मोरेबुवा यांचे शिष्य युवा शाहीर अतुल कदम, सुनील कदम, सूरज खताते, राहुल कदम संपूर्ण कार्यक्रमासाठी आमच्या शक्तिवाल्यांकडे 500 रुपये पारितोषिक. थँक्यू सो मच. सुनील जगे मौली हे म्हणतात 500 रुपयाचं पारितोषिक सुनील मौली आणि अक्षय चव्हाण, प्रतीक पवार आणि जयेश आगरे 500 रुपयाचं पारितोषिक. लांचागाव आडवली गावात आमचे प्रतीक पवार मौली. थँक्यू सो मच. हा आता प्रश्न पण घेतो. हा प्रश्न घेतो. मोहनचा प्रश्न आहे. अनेक वर्ष आहे वास्तव आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नसून पातळ नसून हातात बाक्या भरून सूर्यनारायणामुळे लग्न केलं. बुवांना मी अनेक उत्तर दिलेली आहेत. बुवा आज मी प्रयत्न करतोय. लक्ष असावं त्या सप्त सद्गुरूंचं नाव बुवा ऐका. परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात हा भाग यावा आणि मीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर करावं. कारण गेल्या वर्षी साधारण घराण्याचा प्रश्न आमच्या संदीप मोरेबुवांचा मी पडला. मी म्हणजे माझ्या गुरुने पडला, प्रभात धावण्याने पडला. मग अशा मोठ्या शहरांचे प्रश्न कोणाला भारी वाटतात, भारी वाटतात आणि मोठ्या पाण्याचा की त्यांचं मान्य करून घेतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. ते माझ्यावर नाराज आहे हरकत नाही. तर त्या सद्गुरूंचं नाव काही योगेश्वर याज्ञवल्क्य यांनी कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. तर त्या सद्गुरूंचं नाव योगेश्वर याज्ञवल्क्य. योगेश्वर याज्ञवल्क्य आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षी मध्ये बदलला प्रश्न. होय बदलला, मान्य आहे. पण तुम्हाला 7 फूल माफ. माझ्या आदल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मान्य करून घ्या. टेन्शन घेऊ नका. माझा प्रश्न तोच की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नंगा धर म्हणजे तुला, तुझ्या स्वतःच्या महिलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी महिलांना कोणी वरदान दिलं. एवढं सांगायचंय की शेतकऱ्याला सांगितलं आकडी कोयती जर तुझ्या कमरेला बांधलीस आणि तू जर शेतात गेलास तर तुला कुठलाचाच प्रॉब्लेम येणार नाही, कुठलं संकट येणार नाही. हा वर हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. हे एका राजाला देवाने दिलेला एवढी तुम्हाला खोड दिलेली आहे. अजून जर खोड पाहिजे तरी मी देऊ शकतो. तुम्ही सांगा फक्त, तुमची तयारी पाहिजे. आता प्रश्न पण फक्त एका त्याचं मुकड्याचं गातो, नंतर फरमाईश देतो. शरद फणस बबन कमळ अतुल फणस माझ्या समोर का आपल्याला होता ना निकम गाडी नंबर 15 पवन वाया सैनिक याचे कंडक्टर राजेश निकम. पिवळी करणारे पिवळे का, यांना असलं पिवळे पिवळेच का आवडतं यार. हे काहीतरी पंचाला तुम्ही काय बोललेलं आहे. लावा ध्यान देऊन इकडं कान, सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या मान. अरे सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या मान.
त्यांच्याबद्दल काय बोलू नका, जरा फरमाईश जास्त आहे. वामन जोगळे तुरेवाले डिंगणी संगमेश्वर यांच्याकडून आगरवाडी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. बेटीची फरमाईश आहे. आणि कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. 26 जुलैला बारी आहे दादरला. सुयोग पानकर बुवा आणि विकास लांबोरे कोकण कलाप्रेमी मित्र सगळे आलेले आहेत. थँक्यू. 501 रुपयाचा पारितोषिक. आणि शाहीर कोण अगंतला ते तुझ्या पायात पैंजण वाजती शुमशुम तालावली. या गाण्याचे गायक आमचे सुयोग पानकर बुवा. मी कोकणकर हर्ष गुहागर युट्यूबर चॅनेल इंस्टाग्राम 101 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे तुमचं नाव राहिलं पाणपोडी शिलेदार विश्वास चिंतनकर भाऊ. थँक्यू सो मच. मी भातगावकर यासोबत 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आकाश वर्गे निसर्गी खेळ 28 जुलैला बारी आहे घाटकोपरला एसएनटी हॉलला. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा आहेत आणि मी स्वतः शाहीर विकास लांबोरे 201 रुपयाचा पारितोषिक. सागाने रूप माझा प्रसाद परशुराम घाणेकर पुन्हा एकदा प्रसादाकडून 201 रुपयाचं पारितोषिक. तर फरमाईश घेतो पहिली. आलं शक्तीवाले माझी गडा माझ्या बालपणी रोहित दादा जाधव आमच्या लेखकुमारचे सोबती. पण काय प्रेम तुझ्या माझ्यावर येतो मी. लेख सुखाचा गंध गवन लेख तुळा सरुंदावन. या लेखी ज्या घरात हा खुदरण्याचा आवाज आला, बायकोच्या मुलीच्या हसण्याचा आवाज आला, जगातलं सगळ्या श्रीमंत घरते. बाकी माझ्या नजरेत बाकी सगळे लोक. ज्या मुलींना इथं हसण्याचा वागण्याचा स्वातंत्र्य आहे, जी मुलगी आयुष्यात आली, जिची 5वी झाली, बारसा झाला, कोटी वयात आली, बापाच्या आणि 80च्या काळाचा चर होता. ते जग असं आहे. काय होणार लेकीचं लग्न होतं. 21 घराचा 21 कुळाचा उद्धार मायेचा आणि 21 कुळाचा उद्धार सासरचा करणारी ही लेक. आणि हिला समर्पित गाणं विकी कोल्हापूरची फरमाईश. लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन. लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन. लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं बाजूला बस. ती नसते घरात जेव्हा घर होत सार सुन. लेक घराचं घर पड लेक मायेचं आपले पड. लेक तुला सरस्वत लेक सरकारनं की रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे. ते तुम्ही कंटाळा थोडं दाबा. रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे आणि लगेच त्याला सरकारने थोडी पलटी मारली. सगळ्यांनी सपोर्ट केला होता.
की सगळ्यांना मराठी आलं पाहिजे राम सर. नाहीतर अर्ध भैया गेलं रिक्षा घेऊन युपीला, त्याच्यावर एक गाणं काढवता बोलतो, अबा तुम्ही कमवता तर खाता ना ते इज्जत ठेवा ना. लेक सुखाचं नंदन वन, लेक गाण्याचं चंदन. आदिश्री रणजित उतेकर, गाव साखर, खेड तालुक्यातील 100 रुपयाचं पारितोषिक. तर तुम्ही ज्या घरात आलात, तुम्ही कमवता, तुम्ही खाता, त्या ताटाला तुम्ही असं कसं त्या ताटात घाण करता. मराठी बोललं पाहिजे ना. मग काय म्हणतो, ह्या मराठी मुलगात राखायचा भाषेचा सन्मान. अरे माय मराठी आहे. ह्या मराठी मुलगात राखायचा भाषेचा सन्मान. नाहीत घेऊन तुमची रिक्षा चालतं भयाचं गुमान. नाहीत घेऊन टॅक्सी रिक्षा चालतं भयाचं गुमान. अरे लाल कलरची वाकडी. अरे मला वाटलं 5 मिनिटं काय समोर आहे, 5 मिनिटात आता काही माझ्या. आता राखण्याचा दिवस आहे, आता आठवड्यात राखण आहे. ही कोंबडी मी कोंबडा, राखण्याला आधी कोंबडी उडवतात. को अहो मी गवळण बोललो की पदर हा तुझ्या डोळीचा पदर खाली ठेवू नको. त्या फोटोमध्ये टोपी बुवांची आहे आणि माझा विदाऊट टोपी आहे आणि बारीक मी टोपी घातली आहे आणि बुवाच्या डोक्यावर पदर नाही. अरे ही बाई ना हो, ही बाई ना, हात ती बाई आहे. शक्तीवाले म्हणजे बाई. अरे बाईच्या 4 चौघात गेली बाई, ती पदर नका पाहिजे यार. हा विषय मी चुकीचा बोललो कोणानो. ते तुम्ही मी जोक सांगू, जोक सगळं घर राहिलं. मला वारी अशी चालत ना गरगरावं लागते. तर अरे लाल लाल कलरची कोंबडी, तिची शिरगोळी जल सोबत राखण्याला जा. हे लाल कलरचे कोंबडे किती फडफडते, ती फडफडते किती. म्हणून काय करतो, हे राखण्याचा गाणं म्हणून बघा. वडवडलांची वाट बघा. गणपतीला पण जाणार, सुट्टीवर जाणार. सुट्टी नाही तर फाट्या मारणार लोक, पण सुट्टीला जाणार. गणपती गेले की आला शिमगा, गावाला जाणार. मग आम्ही गुढी पाडवा, गावाला जाणार. अरे मग आम्ही राखण, गाव नाही पडेगा. एकानं मेल केला, आय वॉन्ट टू गो टू विलेज, आय वॉन्ट टू गो टू नेटिव्ह प्लेस बिकॉज आय वॉन्ट टू गिव्ह राखण. राखणाला काही इंग्लिश शब्द माहितीच ना हो. कुणाला माहिती असेल तर सांगा. यू नो द वर्डिंग फॉर सिमिलर वर्ड फॉर राखण. हे कोणाला माहिती आहे राखणाला इंग्लिश शब्द काय आहे? मग ईमेल मध्ये राखणच द्यायला लागणार. म्हणून म्हणतात वडवडलांची वाट हे म्हणते कोकण. वडवडलांची वाट हे म्हणते कोकण. तर वारसाला देती दादा मिरगाची राखण. तर वारसाला देती दादा मिरगाची राखण.
संतोषी जाधव मोडींचं फरमाईश आहे. कुठली फरमाईश? गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी तो समयला दूर चालुनी दगड धोटे काढ्या तुम्ही या वाटेरी माझ्या वडिलांनी आणील तुला नवानी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी. बस आता अजून काय काय हा मला फरमाईश असायला त्या गमान त्यांनी मंडळात गेला तर गेला विषय का हाय काय नाही का त्याची नवरी महाराजांना तुम्हाला एक कसं कमी होतो. समाज प्रबोधक पण गणाचे विषय पण कमरेच्या खालचा एक शब्द वाईट नाही. आया वेळेस समोर येण्याचा मान राखून हा कार्यक्रम करतो. एक शब्द असा आगाऊ जाणार नाही जे होईल ते समाज प्रबोधनाचं. आणि मी सांगितलंय लग्नाचं गाणं बादशा पैसा नाही तू प्रसाद परशुराम घाणेकर कोल्हापूरचा गणपतीवरचा 200 रुपये आलाय. लग्नाचं गाणं घ्यायला सांगितलंय. मोरपंखी पैठणीचा भगझरी काठ पदराला उबरण्याची बांधुनी गाठ पण 2 मिनिटात काही समोर आहे का? आयुष्यात सगळं करायचं पण कधी पळून जायचं नाही. अरे केवढा आयुष्यातला सगळ्यात मोठा सोहळा. पाहुणं आलं खेड्यातलं पाहुणं दापोलीला मुंबईला आलं मुंबईला पोरगीला बघायला. पोरगी कामावर भले जीन्स मध्येच गेली पण येणार भाव घेऊन साडीतच एकदम साजून नटून. कधी आजपर्यंत बघितला तुम्ही चाय घेऊन जीन्स मध्ये आली 1 पीस मध्ये आली? अरे संस्कृती आहे ती आपली यार. आली ना वडिलांची वाट दाखवली ना त्याच्यासाठी वाट नाही. हवं आणलं पोरगी पसंत पोरग्या दिला पुढा. व्हॉट्सअप नंबर शेअर झाला चॅटिंग झाली बोलणं सुरू झाला. लग्नाची तारीख काढली आणि ठरलं प्री वेडिंग शूट. प्री वेडिंग शूट झाला साखरपुड्याला कापला केक. नवीन इष्टाने केक कापला केक कापला. घातले अंगठी आयुष्यभरासाठी हे बंधन. हे फक्त कोण नाही आहे हे बंधन आहे. घातलं पोरग्यान अंगठी घातला. 7-12 नावावर गेला त्या दिवशी. साखरपुडा झाला त्या दिवशी 7-12 नावावर गेला. झालं लग्न आणलं देवा आणलं एवढी मोठी. त्याच्या आधी साखरपुड्याच्या आधी बांगड्या भरायला कासर झाली. अरे पुण्या गावाला कासर बांगड्या भरल्या. लावली हळद आला मामा गाणं लावलं. साथी साची काठी मधी हळदीची वाटी मामा हळद झाली थोडी अरे लावलं हळद आणलं देवा आणि पुजलं.
पोरगी निघाली, आली मांडवात, 5 अक्षता मामान असं आणला, मांडलं झालं लिंबू, गाणं झालं. आला योग सुवर्ण योग तुझिया भाईचिया प्रार्थना. आणि मंगळाष्टक झाले, अक्षता झाल्या, हार टाकला, मंगळसूत्र बांधलं, बापसान कन्यादान केलं आणि पोळीची पाठवणी केली. लव मॅरेज में ये होता है क्या? 200 रुपयाचा हार, 50 रुपये वकिलाचं. अरे ऐसा नहीं होता है भाई. लव करा, लव का अरेंज मॅरेज करा. आय लव्ह यू. क्या बोलते? क्या बोलते? अरे बापसाला पासून कोळीने पळून जायचं. अरे तुमचं हग्न नुकतं काढलंय बापसाने. आणि टायमाला कोणीतरी तुम्हाला प्रपोज करा, आय लव्ह बोला, यार तुमको गुंगारा दिया. नॉनसेन्स. मोरपंखी पैठणीचा भरजरी काठगा, पदराला उभरण्याची बांधुनी गाठगा. सौभाग्याचं लावून कुंकू नवी सुरवात गा, नांदव सुखात ग. सौभाग्याचं लावून कुंकू नवी सुरवात ग, नांदव सुखात ग. रजा घेतो, रजा घेतो. प्रबोधन झालेलं आहे, गाणी झालेली आहे. दुसऱ्या वारीला मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. थँक्यू सो मच.